आम्ही चारही उमेदवार डोर टू डोर फिरत आहोत आणि एक चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तनाची लाट आहे आणि मशाल ही क्रांतीची निशाणी आहे. मशाल पेटवा आणि क्रांती घडवा हा एक नारा आम्ही दिलेला आहे आणि प्रतिसाद हा आपण पाहतात. गावामध्ये आपणही आमच्याबरोबर फिरत आहात. चिकनगर ग्रामस्थ असू द्या किंवा पूर्ण कॉम्प्लेक्स सोसायटींचा परिसर असू द्या, एक वन साईड सहकार्य मिळत आहे. म्हणजे त्याला म्हणतो एक लाट आलेली आहे मोठी मशालची. आपण घरी घरी फिरताय, काय लोकांचं मत आहे? तर म्हणजे आम्ही आता अल्पेशजींबरोबर आहोत, संकेशजींबरोबर आहोत. संकेश ह्या गावातले सुपुत्र आहे. ह्या दोन्ही, एक सून आहे एक लेक आहे. ह्या गावाची स्वप्नालीताई असू द्या, अपर्णाताई असू द्या. आणि या ठिकाणी एक जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद परिवर्तनाचा प्रतिसाद आहे. लोकांना परिवर्तन पाहिजे. मशाल ही निशाणी लोकांच्या मनात हृदयात वास करते आणि त्यांना परिवर्तन पाहिजे, विकास पाहिजे. 15 तारखेला निर्भीडपणे मतदान करावं आणि या शहराच्या विकासामध्ये प्रमुख भूमिका मतदारांनी बजावावी असं आवाहन करतो. काय सांगेल सामान्य जनता म्हणून? एक सामान्य नागरिक म्हणून मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आता चाललेलं राजकारण सगळे बघतातच आहे टी व्हीवरती. हे बिनविरोध, ते बिनविरोध, सगळे बिनविरोध. मग ज्या माणसाकडे मतदानाचं कार्ड आहे त्या सामान्य माणसांनी करायचं काय? वोटिंग कोणाला करायची? त्यामुळे आम्ही आमच्या मनाला एकच निर्णय घेतला आहे. सामान्य नागरिक म्हणून माझी इच्छा आहे की आम्ही मशालीच्या मागे उभे आहोत आणि मशालच आम्हाला पाहिजे. हे विकास करणार. आम्हाला हे घाणेरड्या राजकारणाशी घेणं देणं नाही. आम्हाला एक परिवर्तनाची गरज आहे. एक चांगला नागरिक निवडून द्यायचा आहे. त्यामुळे आमची मशालाला मतदान करणार. चॅनल क्रमांक 6 आमचा चिकनगर गावठाण, फ्लॉवर व्हॅली, रामबाग खडक या परिसरातून आम्ही चारही उमेदवार मशाल चिन्हालाच निवडून देणार. ही आम्ही सगळे नागरिकांनाही विनंती केली आहे आणि स्वतःच्या मनाशी पण निश्चय केला आहे.